अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी होऊन सुद्धा इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केला। या हल्ल्यात तब्बल 89 नागरिकांचा मृत्यू झाला असून 700 पेक्षा जास्त नागरिक गंभीर जखमी झाले आहेत। पण काल डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करून सुद्धा इस्रायलने हा हल्ला कसा केला सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा। ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही इस्रायलने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे। अमेरिकेने स्पष्ट केलंय की इराणसोबत झालेला करार आणि लेबनॉनमधील कारवाई यांचा संबंध नाही। व्हाईट हाऊसच्या मते लेबनॉनमधील लष्करी हालचाली या इराणसोबतच्या कार्यक्षेत्राबाहेर आहेत। दुसरीकडे इराणने यावर संताप व्यक्त केला असून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला आहे। इराणच्या परवानगीशिवाय तिथून जाणाऱ्या जहाजांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। यामुळे जागतिक व्यापार धोक्यात आला आहे। इराणने स्पष्ट म्हटलं आहे की जर इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत तर ते शस्त्रसंधीतून बाहेर पडतील आणि प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांवर 50% टॅरिफ लावण्याचे संकेत दिले आहेत। 40 दिवसांच्या संघर्षानंतर झालेली ही 2 आठवड्यांची शस्त्रसंधी आता टिकणार की युद्ध आणखीन भडकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे। तुमचं मत काय आहे याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात